शिवशंभू संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. स्वतः ओनर संघामध्ये खेळत असताना ते म्हणजे सूरज करविणकर. स्ट्राईक लाईनला असेल तो म्हणजे अनिरुद्ध, नॉन स्ट्राईकला यश. शिवसंघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आला तो म्हणजे अक्षय. चला पंच सामना चालू करा. भाई गोलंदाजी मार कर गोलंदाज अक्षय. पायाला दुखापत असताना सुद्धा मैदानामध्ये आहे तो म्हणजे अक्षय. पहिली गोलंदाजी आणि पहिला चेंडू फेस करेल तो म्हणजे अक्षय याचा अनिरुद्ध. चला पंच सामना चालू करा. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना मयूर 11 वर्सेस शिवशंभू. चला पंच सामना चालू करा. चला बघूया पहिला चेंडू अक्षय याचा मारा करेल तो म्हणजे अनिरुद्ध. दुसऱ्या शतकात दुसऱ्या सामन्यातील पहिलाच सामना. पहिला चेंडू अनिरुद्धला काही समज नाही. चेंडू पिढतो जाऊन सामता तो म्हणजे यष्टी रक्षकाच्या हातात. निवांत यष्टी रक्षक हरी. चांगले यष्टी रक्षण पाहायला मिळते ते म्हणजे हरीच्या दरम्यान. बघूया पुढचा चेंडू अक्षय याचा अनिरुद्धसाठी. अक्षय अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. चेंडू बॅटला लागतो आणि जाऊन आदळतो म्हणजे यष्टीन वरती. पहिला हादरा मिळतोय तो म्हणजे मयूर 11 संघाला अनिरुद्धच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 1-0. चांगली गोलंदाजी म्हणता येईल इथे शिवशंभू संघाकडून. अक्षय याची दुसऱ्या चेंडूवरती पहिला हादरा मिळवून देते तो म्हणजे मयूर 11 या संघाला. आपलं खातं सुद्धा खोलू शकला नाही अनिरुद्ध. आपल्या संघासाठी कुठेतरी काहीतरी करून दाखवेल याची उणीव असताना मैदानामध्ये सलामीसाठी पाठवला होता अनिरुद्ध याला. मात्र अनिरुद्ध आपला खातं सुद्धा खोलू शकला नाही. पहिला चेंडू खेळला तो बीट झाला. यष्टी रक्षकात जाऊन निस्तिरावला गेला. दुसरा चेंडू बॅटला कट लागतो जाऊन आदळतोय तो म्हणजे यष्टींवरती. पहिला हादरा मिळतोय तो म्हणजे मयूर 11 संघाला. 1-0 अशी धावसंख्या असताना चांगली गोलंदाजी अक्षय याची. स्वतः कर्णधार सुयोग आपल्या क्षेत्ररक्षण सजवत असताना. हो कर्णधार इकडे वेगळा आहे सध्या. गणू आमचा मित्र गणेश स्वतः कर्णधार आहे आणि व्हाईस कॅप्टन असेल बहुतेक सुयोग. आणि स्वतः ओनर मैदानामध्ये लेग साईडच्या दरम्यान. काय ती पर्सनॅलिटी पाहवत राहावं असं वाटतं. स्माईल अजून चेहऱ्यावर दिसली नाहीये. कुठेतरी जरा मनामध्ये काहीतरी विचार चालू आहेत. काहीतरी संघांविषयी अशी फेरबदल करण्याचा विचार. बघूया पुढचा चेंडू अक्षय याचा. स्ट्राईकला आलाय तो म्हणजे XYZ. स्मिथ काय कुठेतरी बाळू कडनं गच्चाल क्षेत्ररक्षण होत आहे. कुठेतरी दुसरा हादरा मिळाला असता मात्र बाळू. वाह काय करायचं बाळू याचं. पहिला चेंडू पडला झेल गेली होती. झेल सुटला मात्र अचूकरित्या थ्रो केला तो म्हणजे गोलंदाजाच्या हातामध्ये. आणि रनआउटचा दुसरा विकेट मिळते तो म्हणजे मयूर 11 संघाला. यशच्या दरम्यान दुसरी धाव काढत असताना यश मात्र आपल्या संघात परतत असताना. चांगली गोलंदाजी अक्षय याची. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट घेतोय तो म्हणजे अक्षय. चांगली गोलंदाजी अक्षय याची. शिवशंभू संघ एक मातब्बर संघ म्हणून ओळखला जातोय. मयूर 11 संघ आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. अक्षयाला आपण सुपला शॉट मारताना बघत होतो मात्र आता सुपला गोलंदाजी करताना पाहतोय.
काय ती गोलंदाजी 2 हादरे मिळवून देते तो म्हणजे मयूर इलेव्हन संघाला आणि कुठेतरी चांगल्या स्थितीत पोहोचवतोय आपल्या संघासाठी. बघूया अक्षयचा पुढचा चेंडू एक स्मिथ यासाठी. स्मिथ उंचावून खेळला चेंडू जाईल का सीमा रेषा पलीकडे, मात्र क्षेत्ररक्षण कोणत्याही प्रकारचं नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. कुठेतरी संघाची उणीव जाणवत असताना काय फटकेबाजी करतोय स्मिथ. धावसंख्येत 6 नि वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 बाद 7. चांगली गोलंदाजी करत होता अक्षय, मात्र आता कुठेतरी भरकटताना दिसतो. चेंडू ओव्हरपिच होता आणि तो फेकून दिलाय तो म्हणजे लेग साईडच्या दरम्यान 6 धावांसाठी. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना शिवशंभू संघ. बघूया पुढचा चेंडू अक्षय याचा स्मिथ यासाठी. स्मिथ येऊन आपल्या संघासाठी चांगली फटकेबाजी करताना पाहतोय. बघूया पुढचा चेंडू स्मिथचा पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. कुठेतरी फंबलिंग होतय. पंचन यष्टी रक्षणकडे घेऊन आणि चांगल्या प्रकारचं यष्टी रक्षण होते ते म्हणजे हरीच्या दरम्यान. मात्र थोडं फंबलिंग झाला. अक्कू धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 2 बाद 7. शतकातील काही चेंडू शिल्लक असताना गोलंदाजी मार्कवर अक्षय चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात, मात्र 2 विकेट सुद्धा घेतल्यात अक्षय यांनी. बघूया स्मिथ चांगली फटकेबाजी करतोय. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं सजवलंय. स्वतः ओनर मागे. पुन्हा एकदा चेंडू जातोय का सीमारेषा पलीकडे आणि मात्र पुन्हा एकदा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. स्मिथच्या दरम्यान चांगली फटकेबाजी करतोय. धावसंख्येत 6 नि भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 बाद 13. कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय स्मिथ आपल्या संघासाठी. मयूर इलेव्हन संघ असं वाटतं कुठे अडचणीत सापडतोय, कारण का पहिल्या षटकात 2 विकेट गेल्या होत्या. मात्र आला स्मिथ मैदानामध्ये आणि लगातार 2 चेंडूंवरती 2 हवाई फायर करत धावसंख्या 13च्या घरात नेऊन पोहोचवली. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आहे ती मयूर इलेव्हन संघाची 2 बाद 13. बघूया संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलाय तो म्हणजे सुयोग. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आमचा जिवलग मित्र सुयोग आता गोलंदाजी मार्कवर. याच्याकडे व्हेरिएशन आहेत. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावर टाकतो. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या ठिकाणी वळवण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे. असा गोलंदाज सुयोग. असे कित्येक सामने एकतर्फी फिरवणारा गोलंदाज म्हणून ओळखला जातो तो म्हणजे सुयोग याला. आता बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या 2 बाद 13. स्ट्राईकला येतो म्हणजे प्रशांत. बघूया प्रशांत पहिलाच चेंडू फेस करेल तो म्हणजे सुयोग याचा. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक. 4 शतकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचंय. स्मिथ मात्र आता नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे चांगली फटकेबाजी करतोय. 2 विकेट गेले असताना धावसंख्या 13. अकू पहिले 3 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले होते, मात्र शेवटचे काही चेंडूमध्ये कुठेतरी फंबलिंग होता असताना दिसला आणि 2 हवाई फायर झाले. बघूया पहिला चेंडू फेस करेल प्रशांत सुयोग याचा. पहिला चेंडू कुठे काय गोलंदाजी करतोय. लेग सेंटर असं वाटत विकेट मिळते का काय, मात्र कुठेतरी यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि एक डाव चोरून काढली असं म्हणता येईल. ती म्हणजे प्रशांत आणि स्मिथच्या दरम्यान. आता स्ट्राईकला असेल तो म्हणजे स्मिथकडे क्षमता आहे. आतापर्यंत 2 हवाई फायर केलेत. धावसंख्या झाली 2 बाद 14. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील सुयोग याला. स्मिथ सारखा फलंदाज अजून मैदानामध्ये उभा आहे. पुढचा चेंडू सुयोग याचा. काय चेंडू टाकलाय आणि तितक्याच प्रकारचा चेंडू फिरून दिलाय. पुन्हा एकदा जातो लेग साईडच्या दरम्यान हवाई फायर 6 धावांसाठी. धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 बाद 20. काय फटकेबाजी करतोय स्मिथ. मूर्ती लहान आणि कीर्तिमान म्हणतात ना, तशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते ती स्मिथच्या दरम्यान मध्ये. चला लाईनमन आपला ताबा घ्यायचा आहे. कोणी जागेवर बसू नका. सुयोग असं वाटत होतं कुठेतरी कमबॅक करेल, मात्र सुयोगला सुद्धा हवाई फायर झाला. बघूया पुढचा चेंडू सुयोग याचा स्मिथ साठी. गेला बघ. काय केलं काय बोललं विकेट.
पंच विकेट कट लागली. काय हिट विकेट झाला का? बोल्ड. वाह काय गोलंदाजी सुयोग याची. एक हवाई फायर झाला होता मात्र कुठेतरी कमबॅक करताना दिसला सुयोग आणि स्मिथ सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना मयूर 11 संघाला तिसरा हादरा मिळतोय. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या 3/20. सुयोग काय गोलंदाजी करतोय. आता स्वतः कर्णधार मयूर 11 संघाचा मयूर मैदानामध्ये येतोय. एक किरण पोलार्ड सारखी पर्सनॅलिटी आहे ती म्हणजे मयूर याची. अद्याप 20 धावा धावफलकावर लागले असताना त्या म्हणजे मयूर 11 संघाच्या. क्षेत्ररक्षण सजवत असताना सुयोग. धावसंख्या 3/20. बघूया मयूर पहिला चेंडू फेस करेल सुयोग याचा. चेंडू फिरवतो लेग साइडच्या दरम्यान. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पहिला चेंडू फेस केला. पहिला चेंडूवर षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते ती म्हणजे मयूर 11 संघाकडून. आधी होता स्मिथ आता आहे मयूर. धावसंख्या 6 वाढ. धावसंख्या 3/26. मयूरची यष्टीच बघा किती मोठी आहे. पुन्हा एकदा चेंडू. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. फुलटॉस चेंडू. मात्र कुठेतरी काहीतरी फटका खेळता आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तशाच प्रकारचा थ्रो देखील चांगल्या प्रकारचा. सुजल याचा. धावफलक पुढे सरकत असताना धावफलक होते ते म्हणजे 3/27. आता स्ट्राईकला असेल तो म्हणजे प्रशांत. नॉन स्ट्राईक लाईनला मयूर. सुयोगचा पुढचा चेंडू प्रशांत यासाठी. वाह काय गोलंदाजी आहे ती म्हणजे सुयोग याची. खोल गतीचा चेंडू टाकला. कुठेतरी जरा थ्रो व्यवस्थित असता तर चौथा हादरा मिळाला असता तो म्हणजे मयूर 11 संघाला. 28 धावा 3 बाद अशी धावसंख्या मयूर 11 संघाची. स्वतः कर्णधार मैदानामध्ये. शतक संपलंय. याच्या पुढे होणारा सामना असेल तो म्हणजे राजापूर विरुद्ध प्रभादेवी. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. राजापूर आणि प्रभादेवी दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. इनिंगच्या दरम्यान आपला टॉस होईल. दोन्ही कर्णधार जागेवरती राहायचं आहे. शिवशंभो संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक तो म्हणजे सुजल गवळी. स्ट्राईकला असेल तो म्हणजे प्रशांत. नॉन स्ट्राईक लाईनला मयूर. धावफलक 28. पहिला चेंडू फेस करतो प्रशांत. लेग साइडच्या दरम्यान झेल होईल का? मात्र झेल काही होत नाहीये. चौकार ना. आणि पहिला चेंडू 4 धावेसाठी जातोय. प्रशांत याचा मारा. उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणतील मयूर 11 संघाची. आतापर्यंत ताबडतोड फलंदाजी होत असताना दिसते. धावसंख्या झाली ती धावसंख्या 32. 3/32. विकेट जातात. प्रत्येक ओव्हर मध्ये विकेट जाते मात्र स्कोर काही थांबत नाहीये. 32 धावा अद्याप झाल्यात. गोलंदाजी मार्फत सुजल नौका गोलंदाज आहे. पुन्हा एकदा तसाच प्रकारचा चेंडू फिरकावून दिला लेग साइडच्या दरम्यान. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र स्ट्राईक एंडला आता असेल तो म्हणजे मयूर. मयूरकडे खूप क्षमता आहे आपल्या संघासाठी. धावा खर्च करायचे. 33 धावा झाल्या. 3/33. शतकातील काही चेंडू शिल्लक असताना सुजल चांगली गोलंदाजी करतोय.
5 धावा खर्च केल्यात 2 चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू, काय गोलंदाजी, चेंडू पडतोय जाऊन स्थिरावते तो म्हणजे एसटी रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थगित, धावसंख्या 3 बाद 33. सॉरी, वादळापूर्वाची शांतता असलेली पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू भिरकावून दिला. चेंडू जातोय, सुयोग मात्र तिथे क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव सुद्धा निश्चितरित्या कंप्लीट करते तो म्हणजे मयूर आणि प्रशांत. धावसंख्या 35, 3 बाद 35. सुजलच्या पुढचा चेंडू मयूर साठी. कुठेतरी भरकटताना दिसतोय मात्र सुजल. पंच आम्हाला दोन्ही हात समांतर करून सांगतात चेंडू जातोय स्वैर. अवंतर धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या 36, 3 बाद 36 अशी धावसंख्या अद्याप मयूर 11 या संघाची. शतकातील काही चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्ग सुजल पुन्हा एकदा, काय गोलंदाजी करतोय, चेंडू पडतोय, काटा बदलतो, चेंडू जाऊन स्थळतोय तो म्हणजे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. शतकातील काही चेंडू शिल्लक. 35 धावा, 3 बाद 35 अशी स्थिती असताना ती म्हणजे मयूर 11 संघाची. प्रशांत आणि मयूर. वारंवार तशा चुका करतोय तो म्हणजे सुजल. पंच आम्हाला दोन्ही हात समांतर करून सांगतात स्वैर चेंडू. अवंतर धावेने धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 बाद 38. वाईड +1 अशी धावफलक पुढे सरकत असताना 38 धाव्यांवरती अद्याप जाऊन पोहोचले तो म्हणजे मयूर 11 संघ. बघूया पुढचा चेंडू प्रशांत याचा. काय चेंडू टाकलाय प्रशांतला, चेंडू मात्र समजला नाही. असा वाटत होता की बाउन्स जाईल की काय, मात्र चेंडू पडला आणि स्टमाच हाईटच्या लगत जाऊन जातोय ती एसटी रक्षकाच्या हातामध्ये. शतक संपतोय. जाऊन धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 38. 3 षटकाखेर धावसंख्या मयूर 11 संघाची 38, 3 बाद 38. हॅलो, संघाकडून 4थं आणि वैयक्तिक पहिले शतक आलंय तो म्हणजे प्रज्ञेश. 38 धावा अद्याप झाल्यात ते म्हणजे मयूर 11 संघाच्या. अजून सुद्धा मैदानामध्ये कर्णधार स्वतः मयूर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे प्रशांत. 4थं शतक घेऊन आहे तो म्हणजे प्रज्ञेश. शेवटचं शतक. 4 षटकांचा सामना, 38 धावा. बघूया आता प्रज्ञेश आपल्या संघासाठी काय करतोय. कुठेतरी अडचणीत सापडले संघ. 38 धावा अद्याप झाल्यात. चला क्षेत्ररक्षण सजवायचंय लवकर. बघूया पहिला चेंडू मयूरसाठी प्रज्ञेश याचा. वाह, काय गोलंदाजी करतोय आणि तितक्याच चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण तर म्हणजे अक्को याचं. रनआउटच्या स्वरूपात प्रशांत मात्र बाद होते. 4था हादरा मिळतोय तो म्हणजे मयूर 11 संघाला.
प्रशांतच्या दरम्यान धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या 4 बाद 38. आता प्रशांतची जागा घेण्यासाठी आले तो म्हणजे निनाद. 4 बाद 38 अशी धावसंख्या. भोग्यानीनाच पहिला चेंडू फेस करतो. पहिला चेंडू भिरकावून दिले लेग्सच्या दरम्यान. यश यश कुठेतरी फंबलिंग होतंय. चेंडू टप्पा पकडायचा होता मात्र कॅच घेण्याच्या नादामध्ये पुढे आला आणि चेंडू जातो 4 धावांसाठी. धावफलक 4 ने पुढे गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 बाद 42. मयूर इलेव्हनचा प्रत्येक खेळाडू येतोय आणि आपल्या संघासाठी कुठे ना कुठे थोडं थोडं योगदान देऊन जातोय. तशाच प्रकारची फलंदाजी करतोय तो म्हणजे निनाद. पहिला चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडूवरती चौकार मारतोय. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू मात्र चेंडू जाऊन आदळतोय तो म्हणजे पायांवरती. 22 दरम्यान 1 धाव. 43. 4 बाद 43 मयूर विलियम्स संघाची धावसंख्या. आता स्ट्राईकला असेल तर म्हणजे स्वतः कर्णधार मयूर. 43 धावा. पुन्हा एकदा चांगल्या कटाचा चेंडू मात्र तिथे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालंय ते म्हणजे सुजलच्या दरम्यान. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावायचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव सुद्धा निश्चितरित्या कंप्लीट करते तो म्हणजे मयूर आणि निनाद. धावसंख्या 45. 4 बाद 45 अशी धावसंख्या ती म्हणजे मयूर इलेव्हन संघाची. बघूया पुढचा चेंडू. चांगल्या प्रकारचा चेंडू पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता मात्र चेंडू प्रत्येक काटा बदलतो. चेंडू जाऊन स्थिरावते तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टीरक्षक आपले कोणत्याही प्रकारची चूक न करता धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या 4 बाद 45. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे प्रज्ञेश याला. बघूया पुन्हा एकदा प्रज्ञेचा चेंडू लेग्सच्या दरम्यान कटवून दिला चेंडू. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का मात्र तशाच प्रकारचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव सुद्धा निश्चितरित्या कंप्लीट करते तो म्हणजे मयूर आणि निनाद. धावसंख्या 4 बाद 47. 4 षटकाखेर धावसंख्या झाली ती म्हणजे 47 आणि जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हणजे शिवशंभू संघापुढे मयूर इलेव्हन्स या संघाने. याच्या पुढे होणारा सामना असेल तो म्हणजे प्रभादेवी विरुद्ध राजापूर इलेव्हन. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकी करून घ्यायचे. 24 चेंडू आणि 48 धावा. 48 धावांचं आवाहन ठेवलंय ते म्हणजे शिवशंभू संघापुढे. नाणेफेकी करून घ्यायचे ते म्हणजे प्रभादेवी वर्सेस राजापूर इलेव्हन. ओव्हल इलेव्हन संघ आयोजित रबर बॉल पावसाळी टुर्नामेंटचा पुढचा सामना होतोय तो राजापूर विरुद्ध प्रभादेवी असा. या सामन्याचं नाणेफेकीचं कौल आता होतोय. परिसरातील गोविंद परचुरकर हे ज्येष्ठ आपल्यासोबत आहेत आणि टॉस करतायत. भाऊ कॉल करतोय. अच्छा, प्रभादेवीकडनं कॉल केला जातोय. हेड हा कॉल होता आणि टेल आलाय. राजापूर इलेव्हन संघ बॅट करतोय. फलंदाजीचा निर्णय घेतलाय राजापूर इलेव्हननं. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
चला मयूर इलेव्हन संघ आपला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला मयूर इलेव्हन संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि शिवशंभो संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचं आहे. चला आपणच सामना चालू करायचा आहे. शिवशंभो संघासाठी 48 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हणजे मयूर इलेव्हन या संघानं. आता स्ट्राईकला असेल तो म्हणजे सुमित आणि नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे हरी. शिवशंभो संघाकडून सलामीचे फलंदाज सुमित आणि हरी आणि मयूर इलेव्हन संघाकडून मयूर इलेव्हन संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं शतक गणतो म्हणजे अनिरुद्ध. 48 धावांचं आव्हान ठेवलंय. 48 धावा रोखायचे तर 48 धावा काढायचे आहेत. असा होणारा सामना असेल तो म्हणजे या दोन्ही संघांपुढे मैत्रीपूर्वक लढत म्हणता येईल. बघूया पहिला चेंडू फेस करेल सुमित अनिरुद्ध याचा. पहिला चेंडू सरकवून दिला स्ट्रेट अँड ड्राईव्ह. पहिला चेंडू जात आहे कुठेतरी स्पीडच्या दरम्यान गच्चाला असं क्षेत्ररक्षण होतोय आणि पहिल्या चेंडूवरती धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे बिनबाद 4. पहिला चेंडू फेस केला सुमित यांनी. पहिल्या चेंडूमध्ये चौकार. चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळेल ती म्हणजे सुमितच्या दरम्यान. चांगली सुरुवात म्हणता येईल ती म्हणजे शिवशंभो संघासाठी. सुमित या दरम्यान पहिला चेंडू फेस केला आणि चौकार. धावसंख्या बिनबाद 4. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू होता की झेल मात्र होईल का. कुठेतरी पुन्हा एकदा गच्चाला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तर यशच्या दरम्यान मात्र झेल होता तिथे झेल सुटतोय आणि एक धाव पूर्ण करतात ते म्हणजे शिवशंभो संघ. आता स्ट्राईकला असेल तो म्हणजे हरी. नॉन स्ट्राईकला एंडला असेल तो म्हणजे सुमित. बिनबाद 5. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे अनिरुद्ध. मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा फायदा घेता येत नाही ते म्हणजे मयूर इलेव्हन संघाला. पहिला चेंडू अडवायचा होता मात्र चेंडू गेला स्मिथच्या डोक्यावरून 4 धावांसाठी आणि आता मात्र झेल होती आणि कुठेतरी फंबलिंग झाला यश आणि झेल मात्र सोडतोय आणि एक धाव सुद्धा निश्चितरित्या पूर्ण करते तो म्हणजे शिवशंभो संघ. बिनबाद 5. बघूया आता स्ट्राईकला असेल तो म्हणजे हरी. लेफ्ट हँड बॅट्समॅन हरी. चांगला घणाघाती फलंदाज म्हणता येईल म्हणजे हरी याला. आता कोणत्या प्रकारची फलंदाजी करतोय तो म्हणजे आपल्या संघासाठी पाहायला मिळेल हरी. बघूया पुढचा चेंडू अनिरुद्ध याचा. राईट आर्म राऊंड विकेटाची गोलंदाजी करतोय तो म्हणजे अनिरुद्ध. पहिला चेंडू मात्र चेंडू जातोय स्वैर. पंच आम्हाला दोन्ही हात समांतर करून सांगतात चेंडू स्वैर. अवंतर धावेने धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे बिनबाद 6. कुठेतरी भरकटताना दिसतोय तो म्हणजे अनिरुद्ध.
हरी स्ट्राईकला असेल तो म्हणजे हरी. पुढचा चेंडू घणाघाती प्रयास करायचा प्रयत्न, मात्र चेंडूची एज लागते आणि किपर प्रशांत कोणत्याही प्रकारची चुकी न करता पहिला हादरा मिळतोय तो म्हणजे हरीच्या दरम्यान शिवशंभो संघाला. धावसंख्या स्थिरावली गेली, धावसंख्या 1 बाद 6. कुठेतरी थांबून खेळायचं होतं हरीला, मात्र हरीची खेळण्याची पद्धतच वेगळी आहे. पहिला हादरा मिळाला हरीच्या दरम्यान शिवशंभो संघाला, धावसंख्या 1 बाद 6. आता हरीची जागा घेण्यात आले तो म्हणजे अक्षय. आता आला तो म्हणजे सुपला शॉट स्पेशल. अक्कू मैदानामध्ये दाखल. आता मात्र सुपला मारू शकत नाही कारण का मागे स्थानिक नियमानुसार एकच धाव असेल. चांगलं कमबॅक म्हणता येईल इथं अनिरुद्ध याचं. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर झेल सुटला 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती वाईट चेंडू आणि पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती हरी बाद. बघूया आता पहिला चेंडू फेस करेल अनिरुद्ध याचा अक्षय. पुन्हा एकदा अक्षय. अक्षय सुद्धा फसतोय का काय? काय गोलंदाजी! तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते म्हणजे अनिरुद्धच्या दरम्यान. दुसरा हादरा मिळते तो अक्कूच्या दरम्यान शिवशंभो संघाला. धावसंख्या स्थिर अंतर, धावसंख्या 2 बाद 6. दुसऱ्या चेंडूवरती हरी मात्र बाहेर गेला आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा अक्षय सुद्धा संघाच्या बाहेर जात असताना दुसरा हादरा मिळाला तो म्हणजे शिवशंभो संघाला. मैदानावरती थांबावं लागेल, सुमित सोबत कोणीतरी थांबावं लागेल. जर हा धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल, 48 धावा करायच्या आहेत ते म्हणजे शिवशंभो संघाला कुणाला तरी मैदानामध्ये थांबावं लागेल. कारण का आतापर्यंत 2 विकेट गेल्यात, धावसंख्या 6. चांगली गोलंदाजी अनिरुद्ध याची. बघूया अक्कोची जागा घेण्यात आली तो म्हणजे प्रज्ञेश. चांगला फलंदाज आहे प्रज्ञेश. सुमित पहिला चेंडू फेस केला, चौकार मारला. आता मात्र तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. 4 चेंडू झालेत. अशा प्रकारचा खेळ करावा लागेल. कुठेतरी फंबलिंग झालं. हा हा, काय तो क्षेत्ररक्षण, काय तो थ्रो, काय ती विकेट! कुठेतरी सॅक्रिफाईस करतो विकेट सुमित. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सुशील दादा याचं. तिसरा हादरा, लगातार तिसरी विकेट. तिसरी विकेट मिळते ती म्हणजे सुमितच्या दरम्यान. धावसंख्या 3 बाद 6. पहिला चेंडू फेस केला होता, चौकार मारला होता, 4 धावेने धावफलक पुढे सरकलं होतं. मात्र आता कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय तो म्हणजे मयूर 11 संघ. लगातार 3 विकेट जातात त्या म्हणजे शिवशंभो संघाच्या. अद्याप धावसंख्या 3 बाद 6. सुमितची जागा घेण्यात आला तो म्हणजे गणेश. गणेश 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना लांजा इथे झालेल्या टुर्नामेंट मध्ये 1 चेंडू 6 धावा आणि त्या चेंडूवरती षटकार म्हणून आपल्या संघाला विजय करून देणारा गणेश मैदानामध्ये आलाय. आता बघूया स्ट्राईकला असेल तो म्हणजे प्रज्ञेश, नॉन स्ट्राईक लाईन असेल तो म्हणजे गणेश. अनिरुद्ध काय गोलंदाजी करतोय, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय ते म्हणजे मयूर 11 संघाकडून. पुन्हा एकदा चेंडू जातोय, पंच स्वैर चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करून सांगतात चेंडू जातोय स्वैर. धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या 3 बाद 7. 4 षटकांचा सामना, 48 धावांचं आवाहन. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अनिरुद्ध याची. बघूया पुढचा चेंडू प्रज्ञेश यासाठी. फुल टॉस चेंडू फिरकावून दिला लेग साईडच्या दरम्यान. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक सोडलेली आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. दुसरी धाव सुद्धा निश्चितरित्या कंप्लीट करतोय तो म्हणजे गणेश आणि प्रज्ञेश. धावसंख्या 2 वाढ झाली, धावसंख्या 3 बाद 9. पहिल्या षटकाखेर धावसंख्या असेल ती म्हणजे शिवशंभो संघाची 3 बाद 9.
चांगली गोलंदाजी अनिरुद्ध याची 3 विकेट आणि 9 धावा खर्च केल्या. आता संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेण्यात येतो म्हणजे यश. चला संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक परिषद घेऊन आला तो म्हणजे यश. आता स्ट्राईकला असेल तो म्हणजे गणेश. एक चांगला फलंदाज म्हणता येईल गणेश याला. तीन बाद 9 अशी धावसंख्या ती म्हणजे शिवशंभू संघाची. अजून सुद्धा 39 धावांचं आव्हान आहे ते म्हणजे शिवशंभू संघासाठी. यश अनिरुद्धने आपलं काम करून गेला. 3 बाद आणि 9 धावा खर्च केल्या. तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल यश याला जर कुठेतरी आपल्या संघाला पुढे वाटचाल करायची असेल तर. बघूया पहिला चेंडू गणेशासाठी. गणेशाचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू आपटलेला चेंडू. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि दुसरी धाव सुद्धा निश्चितरित्या कंप्लीट करतोय तो म्हणजे प्रज्ञेश आणि गणेश. धावसंख्या 2 वाढ. धावसंख्या 3 बाद 11. 3 बाद 11 अशी. 1 बाउन्स. बघूया पुढचा चेंडू गणेश साठी. गोलंदाजी मार्कवर यश. 11 धावा. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू भिरकावून दिला ऑफसाईड अंकात. मात्र करणार स्वतः मयूर कडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. चौथा हातला मिळतोय तो म्हणजे शिवशंभू संघाला. गणेशच्या दरम्यान धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 4 बाद 9. आता मैदानामध्ये जातोय तो म्हणजे यश. 11 धावा. 4 बाद गडी बाद झाले ते म्हणजे शिवशंभू संघाचे. आता मात्र कुठेतरी खडतर वातावरण दिसतोय तो म्हणजे शिवशंभू संघाचा. खडतर प्रवास करावा लागेल. आता स्ट्राईकला यश. गोलंदाजी मार्कला सुद्धा यश. स्ट्राईकला असेल तो यश. नॉन स्ट्राईकला प्रज्ञेश. बघूया पुढचा चेंडू यश याचा. शतकातील काही चेंडू शिल्लक असताना फलंदाजी मार्कवर यश टू यश. तशाच प्रकारचा चेंडू. मात्र चेंडू काय यशला समजत नाही. यष्टी रक्षक सुद्धा फंबलिंग होतोय. मात्र कोणत्याही प्रकारचं धाव मात्र देत नाहीये तो म्हणजे मयूर 11 संघ. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते या संघाकडून. रोखून ठेवलंय ते दोन्ही फलंदाजांना आणि शिवशंभू संघाला 4 हादरे मिळाले. धावसंख्या 11. बघूया काय गोलंदाजी पाहायला मिळायला भेटते ती म्हणजे मयूर 11 संघाकडून. यश पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. पंच आम्हाला दोन्ही हात समांतर करून सांगतात चेंडू जाईल स्क्वेअर. अवंता धावे. नो बॉल. सॉरी नो बॉल. फ्री हिट. आता कुठेतरी यशला प्रयत्न करावा लागेल या चेंडूसाठी.
4 बाद 12 अशी धावसंख्या. चांगल्या प्रकारचा चेंडू. यशला चेंडू मात्र काही समजत नाही. चेंडू वारंवार जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थलांतरित. धावसंख्या 4 बाद 12. हा काय काय करतोय काय मित्र, नक्की काय होतोय. चेंडू मात्र सटकतोय हातामधून. पंच पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा फ्री हिट. पुन्हा एकदा लायसन्स मिळते तो म्हणजे यश याला. आता पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल यश याला. वारंवार नो चेंडूंचा मारा करतोय तो म्हणजे यश. धावसंख्या 13. 4 बाद 13. चांगल्या प्रकारचा चेंडू. चांगलं कमबॅक यश याचं. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 4 बाद 13. 14. माय मिस्टेक. शतकातील काही चेंडू शिल्लक. स्ट्राईकला असेल तो म्हणजे प्रज्ञेश. 14 धावा अद्याप खर्च झाल्यात. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. मात्र 1 धाव निश्चित सुद्धा कंप्लीट होते. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या झाली ती म्हणजे शिवशंभो संघाची 4 बाद 15. 4 मोठे फलंदाज पवेलियन मध्ये जात असताना मध्ये म्हणजे शिवशंभो संघाचे 4 बाद 15 धावा. संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं गोलंदाजी घेऊन येतो तो म्हणजे स्मिथ. बघूया प्रज्ञेश. पंच दोन्ही हात समांतर करून सांगतात स्वैर चेंडू. पहिला चेंडू जातोय स्वैर. धावसंख्या 4 बाद 16. ही खरी मजा आहे ती म्हणजे पावसाळी क्रिकेटची. चेंडू हातामध्ये नीट पकडता येत नाही. ग्रिप मिळत नाही आणि वारंवार चेंडू नो स्क्वेअर असे पाहायला मिळतात. 16 धावा अद्याप झाल्यात शिवशंभो संघाच्या. बघूया पुढचा चेंडू स्मिथ याचा. स्ट्राईकला असेल तो म्हणजे प्रज्ञेश. प्रज्ञेश काय करतोय प्रज्ञेश. पुन्हा एकदा चेंडू बॅटला लागतोय. जाऊन स्थिरावतोय तो म्हणजे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 5वा हादरा मिळते तो शिवशंभो संघाला प्रज्ञेशच्या स्वरूपात. धावसंख्या 5 बाद 16. आता स्ट्राईकला येईल तो म्हणजे अव्वल दर्जाचा खेळाडू सुयोग. या खेळाडूकडून अपेक्षा आहेत मात्र शिवशंभो संघाला. या खेळाडूकडून अपेक्षा असतील तर म्हणजे ओनर सूरज याला. बघूया काय करतोय आता. स्ट्राईकला असेल तो म्हणजे सुयोग. सर्व समाज बांधव बंधू भगिनींना एक विनंती आहे की जेवणाची सोय आपल्या लेफ्ट साईडच्या मंडपमध्ये चालू केलेली आहे, तर त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. स्ट्राईकला असेल तो म्हणजे सुयोग. एक नावाजलेला फलंदाज, एक चांगला कर्णधार.
म्हणून ज्याची ओळख झाली असा तो म्हणजे सुयोग. बघूया सुयोग आपल्या संघासाठी काय करतो. स्ट्राईकला असेल तो म्हणजे सुयोग. गोलंदाजी मार्को स्मिथ पहिला चेंडू फेस करेल, मात्र तशाच प्रकारचा चेंडू पंच आम्हाला हात दोन्ही हात समांतर करून समजा चेंडू जातोय स्वैर. अवंता धावेने धावफलक पुढे सरकला. धावसंख्या 5 बाद 17. वाह, काय फटका पाहायला मिळतोय तो म्हणजे सुयोगच्या दरम्यान. चांगल्या प्रकारचा फटका, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. काय तो कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला तो म्हणजे सुयोगच्या दरम्यान. मी म्हटलं होतं ना, या खेळाडूकडून अपेक्षा असतील ते म्हणजे शिवशंभू संघाला, या खेळाडूकडून अपेक्षा असेल ते म्हणजे ओनर सूरज याला. पहिला चेंडू फेस केला, चेंडू गेला स्वैर. दुसरा चेंडू फेस केला, दुसऱ्या चेंडूवरती काय तो पाहायला मिळाला फटका, चेंडू जातोय सीमा रेषेमध्ये 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 बाद 20. 5 बाद 21. 21 धावा, 5 बाद 21. पुन्हा एकदा काय चेंडू कटवला, चेंडू जाईल का? यश 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 चेंडू झाला होता आणि चांगल्या प्रकारचा झेल पाहायला मिळते ते म्हणजे यशच्या दरम्यान. कुठेतरी या खेळाडूकडून अपेक्षा होती, मात्र तो सुद्धा परतीचा प्रवास करतोय. आपल्या संघासाठी 4 धावांचं मौल्यवान 4 धावा खर्च करून जाते तो म्हणजे सुयोग. धावसंख्या 6 बाद 21. आता येतोय तो म्हणजे वैभव. आता स्ट्राईक असेल तो म्हणजे वैभव. नॉन स्ट्राईकला यश आणि स्मिथ. चांगल्या प्रकारचे गोलंदाजी. बघूया वैभव, वैभव काय करेल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितरित्या कंप्लीट होतोय. धावसंख्येत 2 निवाड. धावसंख्या 23. सॉरी, एकच धाव, एक शॉर्ट रन वैभव याची. धावसंख्या 6 बाद 22. एक चेंडू बाकी, एक चेंडू बाकी, एक चेंडू बाकी. सहा बाद 22. एक चेंडू बाकी, एक. कट लागले. एक धावे धावफलक पुढे सरकतो. धावसंख्या 23. तिसऱ्या षटकाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते शिवशंभू संघाची 23. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 25 धावांचं आवाहन. 4 मोठे फटके मारावे लागतील ते म्हणजे शिवशंभू संघाला. 6 चेंडू आणि 25 धावा. चांगल्या प्रकारची फलंदाजी झाली होती, मात्र कुठेतरी एकमेकांशी फंबलिंग होत असताना विकेट मात्र गमावत गेले ते म्हणजे शिवशंभू संघ. 6 चेंडू आणि 25 धावा. संघाकडून 4थं आणि वैयक्तिक पहिले शतक घेऊन होतो म्हणजे मयूर संघाकडून प्रशांत. चांगली फटकेबाजी केली होती प्रशांत यांनी. आता मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण का 6 चेंडू आणि 25 धावांचं आवश्यकता असेल ते म्हणजे शिवशंभू संघाला. 6 चेंडू आणि 25 धावा. स्ट्राईकला असेल तो म्हणजे वैभव.
ओके, पहिला चेंडू पहाय फटका, काय तो चेंडू टाकतो, चेंडू पडतोय, काटा बदलतोय, जाऊन जातोय तो म्हणजे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आता समीकरण बदललंय, समीकरण असं असेल ती म्हणजे 5 चेंडू आणि 25 धावा. 4 षटकार मारावे लागतील ते म्हणजे वैभव याला, जर आपला संघ विजयी करायचा असेल तर. 5 चेंडू आणि 25 धावा. बघूया पुढचा चेंडू प्रशांत याचा वैभवसाठी. चांगला चेंडू, चांगला खणून काढलेला चेंडू आणि चेंडू जातो तो म्हणजे 4 धावांसाठी. आता 4 चेंडू आणि 21 धावा. बघूया वैभव, 4 चेंडू 21 धावा. बघूया एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, मात्र यश थांबवतोय. एक धावीन धावफलक पुढे सरकले. धावसंख्या 6 बाद 28. 20 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 20 धावा. यश कुठेतरी सामना झुकताना पाहायला मिळतो तो म्हणजे मयूर 11 या संघासाठी. आता मात्र 2 चेंडू आणि 19 धावा. 2 चेंडू आणि 19 धावा. बघूया वैभव, वैभव कडून मारलेला चेंडू झेल होईल का, आणि पावसाळी क्रिकेट आहे म्हटल्याने अशा गोष्टी होतच राहतात. आणि पुन्हा एकदा वैभवच्या बॅटवरून चौकार पाहायला मिळतोय. आता 1 चेंडू आणि 15 धावा. ह्याच फटकेबाजीची गरज होती. आधी मात्र अशा ह्या फलंदाजाला मागे ठेवलं, कुठेतरी चुकीचं डिसिजन म्हणता येईल ते म्हणजे शिवशंभू संघाकडून. अशा फलंदाजाला मागे ठेवलं. बघा काय फटकेबाजी पाहायला मिळाली वैभवाच्या दरम्यान. पुन्हा आता या 2 धावा धावल्या असत्या. आणि अशा तऱ्हेने मयूर 11 संघ विजय होते. जिंकलेल्या व हारलेल्या संघाच्या दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. याच्या पुढे होणारा सामना असेल तो म्हणजे राजापूर 11 विरुद्ध प्रभादेवी. सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे की आपण मैदानात जेवायला कुठेही बसा, पण आपण जेवलेला ती प्लेट आहे ती कृपया करून कचऱ्याच्या पिशवीत टाकायची आहे. ओव्हरच्या सर्व खेळाडूंनी एक काळजी घ्यायची की कोणी इकडे तिकडे प्लेट टाकू नये. या सामन्याचा सामनावीर आहे, त्याचं स्मित हास्य आहे, तो स्मित.
यापुढील सामना प्रभादेवी आणि राजापूर, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. ओव्हलच्या सर्व खेळाडूंनी लाईनमनची भूमिका पार पाडावी. हात दाखवणारे मनोज लिंगायत धन्यवाद. सचिन खाली बसून धन्यवाद. लेग साइडला तू नको, तू आता इथेच थांब. दोन्ही संघांना एक विनंती आहे की आपला 12वा खेळाडू पवेलियन पाशी पाठवावा. दोन्ही संघांना एक विनंती आहे. प्रभादेवी संघ आपला एक 12वा खेळाडू पाठवाल तर बरं होईल. हॅलो हॅलो हॅलो